वसा जनसेवेचा। देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा उद्या शेगाव दौरा निश्चित झाल्याने संपूर्ण संतनगरीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे। राष्ट्रपतींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत श्री संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शन पूर्णतः स्थगित करण्यात आले। त्यामुळे भाविकांना काही काळासाठी प्रतीक्षा करावी लागली। पोलीस प्रशासनाच्या वतीने आज व्यापक मॉक ड्रिल घेण्यात आली। मंदिर परिसर, मुख्य रस्ते, हेलिपॅड परिसर आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, दंगा नियंत्रक पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सतर्क मोडमध्ये आहेत। उद्या राष्ट्रपती मुर्मू या गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। दौऱ्यामुळे शेगाव शहर अक्षरशः छावणीत रूपांतरित झाले असून प्रत्येक हालचालीवर पोलिसांची बारीक लक्ष आहे। राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शेगावचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता उद्याच्या ऐतिहासिक भेटीकडे लागले आहे। भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उद्या दिनांक 25/2/2026 रोजी विदर्भाच्या दौऱ्यावर असून विदर्भातील संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या मंदिरात येऊन ते दर्शन करण्यात आलेले आहे। त्या दृष्टिकोनातून एक दिवस अगोदरच प्रशासनाने संपूर्ण तयारी करत आपण पाहू शकता की कसा फलक लावला, ज्याची एक मॉक ड्रिल असं पूर्व तयारी जी असते ती सांगितल्या जाते। याकरता आपण पाहू शकता संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त, श्वान पथक आणि इतर सर्व बंदोबस्त जो आहे तो प्रशासनाने पूर्ण तयारीनुसार ठेवलेला आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।